प्रचाराचा नारळ फोडलाय, किती उमेदवार आहेत आणि काय रणनीती असणार? शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही अखंड तयारी केली होती. 5 उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि 5ही उमेदवार प्रबळ असून सध्या दोन्हीही भाजप असेल, महाविकास आघाडी असेल यांच्या उमेदवाराला घाम फोडण्यात आमचे 5ही उमेदवार आघाडीवर आहेत. काय मुद्दे आहेत शहरात विकासावर? शहरात विकासाचे मुद्दे पक्षनेते एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री सरनाईक साहेब व आमचे नेते उपनेते ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या माध्यमातून शहरात 20 वर्षात कुठलीही सुविधा नाही. भाविक भक्तांसाठी सुलभ शौचालय नाहीत, लहान मुलांसाठी बाग बगीचे नाहीत, विद्यार्थ्यांसाठी शाळा नाहीत, अनेक मुद्दे आहेत. यात्रा भाविकांसाठी भक्त निवास नाहीत. त्यामुळे ते मुद्दे घेऊन आम्ही पक्षनेते शिंदेसाहेब, पालकमंत्री आणि चौगुले साहेब यांच्या माध्यमातून 5 उमेदवार घेऊन निवडून आणून शहराचा कालापालट करण्याचं आमचं स्वप्न आहे. कारण महायुती ठरलेली होती. आम्ही 9 जागेची मागणी केली होती. आम्हाला अपेक्षा होती 5 ते 6 जागा सुटतील, त्या हिशोबाने आम्ही उमेदवार दिले. प्रचाराचा नारळ फोडलाय, किती उमेदवार दिले तुळजापूरमध्ये, काय परिस्थिती? तुळजापूरमध्ये सध्या शिवसेनेचे शिंदे गटाचे 5 उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शोभायात्रा, पदयात्रा 1 आणि 2 मध्ये सुरू केली आहे आणि नक्कीच श्री गणेशाच्या चरणी आपण नारळ फोडून प्रचाराची शोभायात्रेची सुरुवात केली आणि तुळजाभवानी आईचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच आहे. प्रचाराची रणनीती काय असेल? प्रचाराची रणनीती तर आता सगळ्या उमेदवारांसोबत बोलल्यानंतर त्यांचा वैयक्तिक प्रचार तरी सुरू झालेलाच आहे. सोबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि जो महिलांचा संघ आहे तो एकत्रितरित्या काम करून प्रचाराची सुरुवात झालेली आहे. आणि नक्कीच ताईंचं बोलायला गेलं तर विविध संस्थांमधून त्यांचं काम आपल्या समोर आलेलं आहे. महिलांना एकत्र करून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काम देणं किंवा अशी विविध कामं आपल्या या सर्व उमेदवारांकडून झालेली आहेत आणि नक्कीच 3 तारखेला याचा निकाल आपल्याला कळेल.